एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील हे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला गेलेले आहेत। महसूल विभागातील एका सुनावणी निमित्ताने ही भेट झालेली आहे। याआधी भाजपच्या सहकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठीत वाढ झालेली बघायला मिळते। त्यामुळे पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी होते की काय अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। हर्षवर्धन पाटील हे चंद्रशेखर बावनकुळेंना भेटायला गेलेले आहेत। सहकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील उपस्थित होते आणि त्यानंतर बावनकुळेंची भेट घ्यायला ते गेलेले आहेत। आता ह्या ज्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठी पाटलांनी पुन्हा वाढवलेल्या आहेत, त्यामुळे हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजपमध्ये येतात का काय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, काय अधिक सांगाल या भेटी संदर्भात आणि होत असलेल्या चर्चेसंदर्भात? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर थोड्याच वेळापूर्वी आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। या भेटीचं कारण सांगितलं जातंय की महसूल विभागातल्या एका सुनावणीसाठी मी बावनकुळे यांच्या भेटीसाठी आलेलो आहे। मात्र यापूर्वीच आपण हर्षवर्धन पाटील यांचा इतिहास पाहिला तर हर्षवर्धन पाटील हे भाजपामध्ये आणि चांगले नेते होते। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूर जागेवरून वाद रंगला होता आणि ती जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेल्या कारणामुळे हर्षवर्धन पाटील आपल्याला शरद पवार गटात गेल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव देखील झाला। मात्र आता पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा घर वापसी करणार का? कारण की त्यांनी आता थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्या कारणामुळे हर्षवर्धन पाटलांच्या पुन्हा एकदा घर वापसी येण्यासंदर्भामध्ये आपल्याला संकेत दिले जात आहेत। त्या संदर्भातली चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। मात्र या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटलांचा पुन्हा एकदा भाजपा पक्षप्रवेश होतोय का, की हर्षवर्धन पाटील शरद पवार गटातच राहतात, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। नक्की तुषार, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। भिसे मृत्यू प्रकरणानंतर सत्ताधारी भाजपसह अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याकडून दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलनं झाली। पण आता या आंदोलनावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। मेधा कुलकर्णींच्या कार्यकर्त्यांवर टीका करण्यात आल्यानंतर भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये वाद उमटलेत। यावर आता शहराध्यक्ष धीरज धाटे यांनी मेधा कुलकर्णींना बैठकीत बोलण्याचा सल्ला दिला आहे। तसंच वाद मिटवण्याकरता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील तसंच पक्षातील पदाधिकारी आणि आजी माजी आमदारांची बैठक होणार आहे। दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर आज बैठकीत तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पुणे महापालिकेने शहरातील सगळ्या खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारासंदर्भात नोटीस पाठवलेली आहे। तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नका। रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करा, त्याला प्राधान्य द्या, त्याचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या, असं महापालिकेने रुग्णालयांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटलं आहे। पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, रुग्णालय यांना संबंधित नोटीस बजावण्यात आलेली आहे। सगळ्या शुश्रूषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने सेवा द्यावी असं नोटिशीमध्ये नमूद केलंय। महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांकरता रुग्णालयामध्ये दाखल होणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। बातमी आहे रायगडमधून। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यामध्ये एका आठवड्यात 2 रुग्ण दगावले। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 14 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। गौरांग गायकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। 7वीत शिकणारा गौरांग 2 दिवसांपासून आजारी होता। या आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी संताप व्यक्त केला। या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईच्या सूचना त्यांनी सरकारला केल्या आहेत।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तिधाम प्रसूतिगृहामध्ये शांती देवी मौर्य या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। गर्भपात आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकरता ती रुग्णालयात दाखल झाली होती। शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली। तिला प्रसूतिगृहातून खासगी रुग्णालयात नेत असतानाच तिचा वाटेत मृत्यू झाला। या महिलेच्या मृत्यूला प्रसूतिगृहातील डॉक्टर्स जबाबदार आहेत असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केलेला आहे। तर कोणताही हलगर्जीपणा झाला नसून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं केडीएमसी कडून सांगण्यात आलंय। मेरी का ऑपरेशन करने का था, तो मेरे को सुबह से नहीं आने दिया। उसके बाद में 3 बजे ऑपरेशन करना चालू कर दिए। वकील ऑपरेशन हुआ ही नहीं, सुई इंजेक्शन से उसका मौत ले लिए। तो ऑपरेशन किया नहीं ऐसा? ऑपरेशन नहीं हुआ है, इंजेक्शन दिया उसको? इंजेक्शन दिया। तो अभी क्या मांग है आपकी? बोल रहे गुटखा खाते थे, गुटखा नहीं बताया, तो बताया था गुटखा खा रही है, तभी भी ऑपरेशन इंजेक्शन मार दिए, मौत हो गया उसमें। SCERT कडून घेतल्या जाणाऱ्या पॅट या परीक्षेमध्ये ती प्रश्नपत्रिका त्याची फुटली असं समोर आलंय। इयत्ता 9वीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं उघडकीस आलंय। 9वीची मराठी भाषा विषयाची परीक्षा आज होती, पण सोमवारीच ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याबाबतचा व्हिडिओ YouTubeवर बघायला मिळाला। या प्रकरणी SCERT कडून पुणे पोलिसात तक्रार करण्यात आली आहे। पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा घडलेले आहेत, त्यामुळे या परीक्षेच्या गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलूया। अभिजित, या पॅटच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातली जी माहिती समोर आली आहे त्या अनुषंगानं आत्ताचं काय अपडेट, काय चौकशी, काय कारवाई? नक्कीच आपण पाहतोय की राज्य शासनातर्फे जो पॅटचा पेपर घेतला जातो 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी जो कौशल्य विभागाचा हा पेपर आहे, कौशल्य विभागाचा जे मराठी, इंग्रजी आणि गणित या 3 भाषेत हा पेपर घेतला जातो आणि त्याचाच जो मराठीचा पेपर होता तो आज दुपारी ही परीक्षा होणार होती, पण काल संध्याकाळच्या सुमारासच हा पेपर जो आहे तो एका यूट्यूब चॅनलवर नुसतं प्रश्नपत्रिकाच नाहीये तर त्याचे उत्तर देखील या यूट्यूब चॅनलवरती आलेले पाहायला मिळतात। मराठीचा हा मुख्य पेपर होता जो SCERT तर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांचा घेतला जातो। 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य चाचणी करण्यासाठी खरं तर हा पेपर गेल्या अनेक वर्षापासून घेतला जातो, पण गेल्या काही वर्षापासून ह्या पेपर फुटीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। जे अधिकारी आहेत ज्यांच्याशी आपलं बोलणं झालं त्यांच्यातर्फे सांगण्यात येते की महाराष्ट्र शासनातर्फे जे पेपर प्रिंट होतात ते राज्यभर पाठवण्यासाठी त्याची व्यवस्थित सुरक्षा केली जात नाही आणि त्यामुळे या पेपर फुटीच्या घटनेत जो मुख्य पेपर होता आजचा 9वीचा हा पॅटचा पेपर होता ज्याला परफॉर्मन्स असेसमेंट टेस्ट असं म्हटलं जातं आणि त्याचाच मराठीचा पेपर काल रात्री एका यूट्यूब चॅनल जो आहे एक पर्सनल यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती हा पेपर आला आणि त्या यूट्यूब चॅनलवर त्या प्रश्नांची उत्तरं देखील देण्यात आलेली आहेत आणि याचं खरं तर आता HSCTनं गंभीर्यानं घेऊन पुण्यातल्या सायबर पोलिसांकडे याची एक तक्रार दाखल केली आहे। जो यूट्यूबर आहे त्याच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल होण्याची शक्यता आहे। ती सगळी प्रक्रिया आता पुणे सायबर सेलकडून करण्यात येत आहे, पण जी तक्रार काल नोंदवण्यात आली होती त्यामध्ये 9वीचा जो मराठीचा आज 1:30 वाजता तो पेपर होता आणि तोच पेपर नेमका फुटलेला आहे। त्यामुळे आजची ही परीक्षा आता रद्द होते का की पेपर घेतला जातो? हा यूट्यूबर नेमका कोण आहे, ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं ही नेमकी बाहेर कशी आली याचा सगळा शोध आता घेतला जाणार आहे। खरं तर जे महाराष्ट्र शासनाचा जो विभाग आहे SCERTचा त्यांच्याकडून हे पेपर घेतलं जातं ज्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असं म्हटलं जातं आणि हा 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खरं तर घेतला जातो, पण आता हा मराठीचा पेपर फुटल्याने पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह या सगळ्या प्रक्रियेवर निर्माण झालेला पाहायला मिळतोय। नक्की धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।